नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पिकअप व वॅगनरची समोरासमोर धडक, एकाच कुटुंबातील 4 जण जखमी। पेट्रोलियम पदार्थ व घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढी विरोधात उपविभागीय अधिकारी यांना खेड काँग्रेसचं निवेदन। श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळ्याचं शिवतर रोड भैरीभवानी नगर खेड येथे आयोजन। रत्नागिरी जिल्हा पोलीस दल अंतर्गत चिपळूण पोलीस स्टेशन आणि IMAWDW महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानं आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आरोही सायबर नारी डिजिटल सक्षम नारी कार्यक्रमाचं आयोजन। आणि वैभव खेडेकर मित्र परिवारातर्फे शनिवार दिनांक 14 मार्च रोजी इफ्तार पार्टीचं आयोजन। आता पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड दापोली राज्य मार्गावर खेड शहरानजीक योगिता डेंटल कॉलेज परिसरात महिंद्रा पिकअप आणि वॅगनर कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला। या अपघातात लहान मुलासह एकाच कुटुंबातील 4 जण जखमी झाले असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुणे येथील एक कुटुंब दापोली तालुक्यातील दाभोळ येथे फिरण्यासाठी वॅगनर कारमधून जात होतं। खेड शहराजवळील योगिता डेंटल कॉलेज शेजारी त्यांच्या कारची समोरून येणाऱ्या महिंद्रा पिकअप गाडीशी जोरदार धडक झाली। धडक इतकी भीषण होती की पिकअप गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे 25 ते 30 फूट खोल खड्ड्यात उतरली। दरम्यान वॅगनर कार पुलाच्या संरक्षण कठड्याला अडकून राहिल्याने ती पलटी होण्यापासून वाचली, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली। अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढलं आणि त्यांना उपचारासाठी खेड येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं। या अपघातात लहान मुलासह एकाच कुटुंबातील 4 जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे। घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून अपघाताचं नेमकं कारण काय याचा अधिक तपास सुरू आहे। अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। देशात सध्या प्रचंड महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचं जगणं अत्यंत कठीण झालंय। अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं घरगुती LPG गॅस सिलेंडर तसेच पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत सातत्याने वाढ करून सामान्य नागरिकास अतिरिक्त आर्थिक बोजा टाकलाय। यामुळे कुटुंबाचं मासिक अर्थकारण कोलमडलं असून गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबास मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली UPA सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती वाढल्या तरी त्याचा भार सर्वसामान्य नागरिकांवर पडून दिला गेला नाही। अनुदानाच्या माध्यमातून जनतेला देण्याचं काम करण्यात आलं होतं, परंतु सध्या NDA सरकारने LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ करून जनतेची आर्थिक कोंडी केली आहे। पूर्वी घरगुती गॅस सिलेंडर सुमारे 400 रुपयाच्या आसपास उपलब्ध होत होता, परंतु आता एका सिलेंडरसाठी 900 रुपयांहून अधिक रक्कम मोजावी लागत आहे। याशिवाय सिलेंडर मिळण्यासाठी प्रतीक्षा कालावधीही मोठ्या प्रमाणात वाढला आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीतही 1900 रुपयांच्या पुढे गेल्या असून त्याचा थेट परिणाम हॉटेल, खानावळ, छोटे व्यावसायिक आणि सामान्य ग्राहकांवर होतोय। परिणामी खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सरकारकडून गॅसची टंचाई नसल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे। सर्वसामान्य नागरिक तसेच छोटे व्यावसायिक, हॉटेल चालक, खानावळी चालक यांना गॅस सिलेंडर वेळेत आणि सहज उपलब्ध होत नाही। तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना येऊन घेऊन जा असं सांगितलं जातं, त्यामुळे जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात शांततामय व लोकशाही मार्गाने उपविभागीय अधिकारी खेड यांना निवेदन सादर करण्यात आलं। यावेळी तालुकाध्यक्ष अजीम रहमान सुर्वे, तालुका उपाध्यक्ष तौफिक पोत्रिक, फैसल देसाई, महिला अध्यक्ष राबिया जसनाईक, मंगेश भैरवकर, प्रफुल्ल शेवरकर, नाझिमा तांबे, नासर जसनाईक, मुराद लाडगरकर, तबस्सुम तिसेकर, मुस्तफा करविटकर आदी उपस्थित होते। श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर शिवतर रोड भैरीभवानी नगर येथे सालाबाद प्रमाणे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे। तरी सर्व स्वामी भक्तांनी स्वामी सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर खेडचे अध्यक्ष संदीप सासने यांनी बुधवार दिनांक 11 मार्च 2026 रोजी योगीराज हॉल येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे।
यानिमित्त शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 6 वाजता श्रींचं पूजन, 7 वाजता श्रींचा जन्मोत्सव कीर्तन, 9 ते 12 लघुरुद्र, 12:30 वाजता श्रींचा मुखवास, 4 वाजता दिंडी सोहळा, 5:30 वाजता सवाद्य पालखी परिक्रमा मंदिर परिसर, 7 वाजता आरती, 7 ते 10 महाप्रसाद आणि सावर्डे येथील मनाली रानडे यांचा संगीत गायन कार्यक्रम। त्याचप्रमाणे शनिवार दिनांक 21 मार्च 2026 रोजी पालखी परिक्रमेचं आयोजन करण्यात आलं आहे। सायंकाळी 5 वाजता मंदिरातून पालखीचं सवाद्य प्रस्थान महात्मा फुले नगर मार्गे शिवाजी चौक, वाणीपेठ, गांधी चौक, पानगल्ली, गुजराळी, पावसकर नाका, सोनाराळी, कासाराळी, ब्राह्मणाळी, बाजारपेठ, हनुमानपेठ, कोष्टीआळी, संत रोहिदास नगर, संत सेनानगर, योगायोग सोसायटी मार्गे मंदिराकडे पालखी रवाना होणार आहे। रात्री 9 वाजता भोजनाचा कार्यक्रम होईल। तसेच श्रींना 2100 पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात येणार आहे। तरी ज्या स्वामी भक्तांना पुरणपोळी द्यायची आहे त्यांनी मंदिरामध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत पुरणपोळ्या आणून द्यायच्या आहेत। तसेच पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या महिलांनी भगव्या रंगाची साडी परिधान करावी असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष संदीप सासने यांनी केलंय। यावेळी त्यांच्यासोबत मंडळाचे उल्हास शेलार, वैभव जंगम, नाना नांदगावकर, गुणाजी खेडेकर, मंगेश पांडुरंग पवार, राधेश्याम वर्मा उपस्थित होते। यावेळी खेड येथील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्नेहभोजनाने पत्रकार परिषदेची सांगता करण्यात आली। श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराज मंदिर, शिवतर रोड, भैरी भवानी नगर, खेड या मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे प्रकट दिन सोहळा साजरा होतो आहे। या प्रकट दिन सोहळा दिनांक 20 मार्च व 21 मार्च असा 2 दिवस साजरा केला जाणार आहे। 20 मार्चला स्वामींचा जन्मोत्सव कीर्तन ते सायंकाळचं 7 वाजता चालू होणारा महाप्रसाद हा कार्यक्रम त्या दिवसाचा असेल। तर 21 मार्च हा आमच्यासाठी एक स्पेशल दिवस आम्ही वाढवलेला आहे। त्या दिवशी आपल्याला खेड शहरामध्ये पालखी सोहळा हा एक भव्य दिव्य स्वरूपाचा पालखी सोहळा त्या दिवशी साजरा होणार आहे। सायंकाळी 5 वाजता मंदिरातून पालखी मार्गस्थ होईल। ती पालखी महात्मा फुले नगर मार्गे शिवाजी चौकात येऊन संपूर्ण खेड शहरात बाजारपेठ, वाणीपेठ, गुजराळी, सोनाराळी, कासाराळी, ब्राह्मणाळी, बाजारपेठ, हनुमानपेठ, कोष्टाळी, परत शिवतर रोड मार्गे संत सेनानगर करून मंदिरात ही पालखी येणार आहे। ह्या पालखी सोहळ्याचं स्वरूप हे फार मोठ्या प्रमाणात त्याचं नियोजन चालू आहे। या पालखी सोहळ्यामध्ये खेड शहरातील सर्व महिला भगिनीचा समावेश असून काही महिला भगिनी लेझिम, तर काही महिला भगिनी दिंडी अशा पद्धतीत त्यांचे कार्यक्रम होणार आहेत। या पालखी सोहळ्यामध्ये आपण एक चित्ररथ मागवलेला आहे की ज्याच्यामध्ये स्वामी, सुंदराबाई, लायटिंगचा रथ असेल, लायटिंगच्या छत्र्या, तुतेरेवाले, उंट, खालूबाजा, नंतर पश्चिम महाराष्ट्रातून आपण एक बेंजो मागवलेला आहे। आणि असा हा भव्य दिव्य सोहळा की आजपर्यंत असा सोहळा स्वामी समर्थ महाराजांचा या रत्नागिरी जिल्ह्यात कुठेही होत नाही, अशा पद्धतीत साजरा करण्याचा प्रयत्न हा आमच्या स्वामी समर्थ मंदिर, शिवतर रोड, भैरी भवानी नगरच्या माध्यमातून केला जातो आहे। माझं आव्हान आहे सर्व स्वामी भक्तांना की आपण या सोहळ्यात सहभागी व्हायचं आहे। महिलांना विनंती आहे या पालखी सोहळ्यामध्ये येताना भगव्या कलरची साडी परिधान करायची आहे, तर पुरुषांनी सफेद झब्बा लेंगा परिधान करायचा आहे। पारंपरिक वेशामध्ये या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन या पालखी सोहळ्याचा आनंद द्विगुणित करून सर्वांनी स्वामीनामात दंग व्हायचा आहे। असा पद्धतीचा हा पालखी सोहळा आपण ह्या वर्षी एक आगळा वेगळा साजरा करतो आहे। सर्वांना माझी विनंती श्री स्वामी समर्थ मंदिर, शिवतर रोड, भैरी भवानी नगर, खेडच्या माध्यमातून। स्वामी। आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षिततेसह डिजिटल सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल अंतर्गत चिपळूण पोलीस स्टेशन व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोही सायबर नारी, डिजिटल सक्षम नारी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्याचं प्रमाण वाढत असून महिलांची ऑनलाईन फसवणूक, आर्थिक गुन्हे आणि सोशल मीडिया संबंधित धोके याबाबत जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे। या पार्श्वभूमीवर महिलांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे। या कार्यक्रमात सायबर सुरक्षा जनजागृतीपर व्याख्यान,
सायबर तज्ज्ञ, पोलीस अधिकारी, डॉक्टर आणि वकील, जर्नलिस्ट यांचं पॅनल डिस्कशन तसेच IMA-WDW महाराष्ट्र महिला डॉक्टर हेल्पलाईनचा शुभारंभ करण्यात येणार आहे। याशिवाय समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना आरोही नारी गौरव पुरस्कार देऊन गौरवित करण्यात येणार आहे। कार्यक्रमात छावा विशेष आकर्षण आणि सांस्कृतिक कार्यक्रम, डिजिटल जागर यांचाही समावेश आहे। कार्यक्रमासाठी नितीन बगाटे, पोलीस अधीक्षक रत्नागिरी जिल्हा, डॉक्टर अनिरुद्ध आठवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी, डॉक्टर उज्ज्वला बर्दापूरकर, सहसचिव IMA महाराष्ट्र राज्य, डॉक्टर संतोष कुलकर्णी, अध्यक्ष IMA महाराष्ट्र राज्य, डॉक्टर भास्कर जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक रत्नागिरी, डॉक्टर धनंजय देशपांडे, सायबर तज्ज्ञ, HOD सायबर जनजागृती महाराष्ट्र राज्य आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत। तर आरोही सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी या सायबर जनजागृती चर्चासत्रामध्ये BB महामुनी, अप्पर पोलीस अधीक्षक रत्नागिरी, डॉक्टर धनंजय देशपांडे, HDO HOD सायबर जनजागृती महाराष्ट्र, प्रकाश बेले, DYSP चिपळूण, डॉक्टर विपिन चेकर महाराष्ट्र, स्मिता सुतार, पोलीस निरीक्षक, सायबर सेल रत्नागिरी, डॉक्टर अतुल ढगे, मानसोपचार तज्ज्ञ, सतीश कदम, पत्रकार डॉक्टर विकास कुमरे, फॉरेन्सिक एक्सपर्ट ॲडव्होकेट अनुपमा ठाकूर, सरकारी अभिवक्ता रत्नागिरी, अमोल तारी, बँक मॅनेजर, स्टेट बँक ऑफ इंडिया आदी मान्यवर सहभागी होणार आहेत। यासाठी पॅनलचे समन्वयक म्हणून डॉक्टर निलेश नाफडे, मेडिकल लीगल कन्सल्टंट आणि डॉक्टर कांचन मदार, मेडिकल लीगल कन्सल्टंट, सायबर लॉ तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत। गुरुवार दिनांक 12 मार्च 2026 रोजी सायंकाळी 4 ते 7 या वेळेत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, मार्कंडी, चिपळूण येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन प्रकाश बेले, DYSP चिपळूण, डॉक्टर कांचन मदार, चेअरमन WDW महाराष्ट्र, डॉक्टर अब्बास जबले, प्रेसिडेंट चिपळूण IMA, फुलचंद मेंगडे, पोलीस निरीक्षक चिपळूण पोलीस स्टेशन यांनी केलं आहे। माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर मित्र परिवारातर्फे रमजान सणानिमित्त शनिवार दिनांक 14 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता हॉटेल चंदी हवेली भरणे नाका येथे मुस्लिम बांधवांकरिता इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे। रमजानच्या पवित्र सणामुळे सध्या मुस्लिम बांधवांचं सर्वत्र उपवास सुरू आहेत। संपूर्ण समाजात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण सुरू आहे। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची सामाजिक बांधिलकी जपण्याकरिता सालाबादप्रमाणे यावर्षी देखील वैभवजी खेडेकर मित्र परिवार यांच्यातर्फे इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे। तरी सर्व मुस्लिम बांधवांनी या इफ्तार पार्टीमध्ये बहुसंख्येनं उपस्थित राहावं। खेड नगर परिषद दवाखान्यामार्फत 14 वर्ष पूर्ण आणि 15 वर्षापर्यंतच्या वयोगटातील मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी HPV वॅक्सिन मोफत देण्यात येणार आहे। वॅक्सिन घेण्यापूर्वी नाव नोंदणी करणं गरजेचं आहे। तरी ज्यांना वॅक्सिन घ्यायचं आहे त्यांनी आणि अधिक माहितीसाठी नाईक सिस्टर 9822 1452 64 यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। राज्यात सुमारे 9,84,000 मुलींना लस देण्याचं लक्ष्य असून पुढील 3 महिने ही मोहीम राबवण्यात येणार आहे। तालुक्यातील रसाळगड, झापाडीवाडी येथील सामायिक जमीन आणि घरगुती वादातून भावकीत निर्माण झालेल्या बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीत झालं आणि या घटनेत 1 जण जखमी झाला। मंगळवार दिनांक 10 मार्च रोजी दुपारच्या दरम्यान घडलेल्या या घटनेची फिर्याद जखमी संजय घाग यांच्या पत्नी सुवर्णा घाग वय वर्षे 47 यांनी पोलीस स्थानकात दिल्यानंतर पोलिसांनी संशयित अनंत घाग, भागोजी घाग, समीर घाग, जितेश घाग, आदेश घाग, रितेश घाग आणि कृष्णा घाग या 7 संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। कोकणातील सांस्कृतिक वैभव जपणाऱ्या खेड शहरात शिमगोत्सवाला 100 वर्षांहून अधिक जुनी आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी चित्ररथांची परंपरा लाभली आहे। शहरातील विविध आळ्यांमध्ये साकारले जाणारे हे चित्ररथ खेडच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग बनले आहे। पौराणिक व ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित देखणे चित्ररथ आणि त्यातील पात्रांची आकर्षक रंगभूषा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला रात्री उशिरा या चित्ररथांची मिरवणूक शहरातून काढली जाते। पहाटेपर्यंत चालणाऱ्या या मिरवणुकीमुळे संपूर्ण खेड शहर ढोल ताशांच्या गजरात, प्रकाश झोतात आणि उत्साहाच्या वातावरणात दणाणून जातं। त्यामुळे ही रात्र खेडकरांसाठी विशेष उत्साहाची ठरते। यंदाच्या शिमगोत्सवात कुवारसाई साडीवाडा येथील
चित्ररथातून नृसिंह अवतार हा पौराणिक प्रसंग प्रभावीपणे साकारण्यात आला होता, तर कासाराळी ब्राह्मणाळीच्या चित्ररथातून श्री गणेश जन्म हा प्रसंग अत्यंत देखण्या पद्धतीने सादर करण्यात आला होता। या दोन्ही चित्ररथांमधील पात्रांची आकर्षक रंगभूषा आणि वेशभूषा खेळचे ज्येष्ठ चित्रकार विनय माळी यांनी साकारली। त्यांच्या कलात्मक हातोटीमुळे चित्ररथातील प्रसंग अधिक जिवंत आणि प्रभावी वाटत होते। नागरिकांनीही या चित्ररथांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलाकारांचं कौतुक केलं। परंपरा, कला आणि लोक सहभाग याचा सुंदर संगम असलेला खेडमधील शिमगोत्सव आजही शहराच्या सांस्कृतिक परंपरेचं जतन करत असल्याचं या चित्ररथांच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। खेड शहरातील बजमोई इमदादियाच्या MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये बुधवार दिनांक 11 मार्च 2026 रोजी नुकताच पार पडलेल्या महिला दिनाचं औचित्य साधून सौ अशरफुन्निसा अहमद इक्बाल परकार यांच्या सहकार्यातून प्राप्त संगणक कक्षाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला। त्याचे अध्यक्षपद ट्रेझरर इलियास खतीब यांनी भूषवलं। संगणक कक्षाचं उद्घाटन इस्मत दादरकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी वली दादरकर, मुख्याध्यापिका रुबिना कडवईकर तसेच अन्य मान्यवर व पालक उपस्थित होते। संस्थेच्या ध्वजारोहणानंतर तमन्ना शेखने कुराण पठण केलं, तर इफ्राक होतने नाते पाकचं गायन केलं। सहशिक्षक जियाउर रहमान खान सरांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करताना पाहुण्यांचा परिचय करताना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं। पाहुण्यांच्या हस्ते विज्ञान रंजक, गणित पारंगत, सायबर सिक्युरिटी परीक्षांमध्ये नेत्रदीपक यश प्राप्त केलेल्या विद्यार्थिनींना गौरवण्यात आलं। प्रशालेच्या मुख्याध्यापिका कडवईकर मॅडम यांनी आधुनिक युगात संगणक शिक्षणाचं महत्त्व पटवून देताना संगणक कक्ष उभारल्याबद्दल सौ अशरफुन्निसा परकार यांचं कौतुक करून आभारही मानले। पालकांनी आपापल्या प्रतिक्रिया देताना आनंद आणि समाधान व्यक्त केलं। जेबा खतीब यांनी यशस्वी महिलांच्या कार्यावर प्रकाश टाकला। वली दादरकर सरांनी आपलं विचार व्यक्त करताना सर्व विद्यार्थिनींना संगणक ज्ञानप्राप्तीसाठी शुभेच्छा दिल्या। सौ इस्मत दादरकर मॅडम यांनी सर्व विद्यार्थिनींना भविष्यकालीन प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या। आपल्या अध्यक्षीय भाषणात इलियास खतीब यांनी विद्यार्थिनींना एकाग्रतेने खूप कष्ट करून शिक्षण घेताना आपले आई वडील आणि गुरूंचा आदर करण्याचे आवाहन करत पालकांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली। हिना परकार मॅडमच्या आभार प्रदर्शनाने समारोप करण्यात आला असून सूत्रसंचालन सदफ चिट्टे मॅडम यांनी केलं। बुधवार दिनांक 11 मार्च रोजी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिणपीठ नाणीसधाम यांचा पादुका सोहळा ओम कन्स्ट्रक्शन ग्राउंड मेहता पेट्रोल पंप शेजारी भरणे नाका खेड येथे आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यास नगराध्यक्ष सौ माधवीताई बुटाला, भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर, विद्यमान नगरसेविका सौ वैभवी खेडेकर यांनी उपस्थित राहून पादुकांचं मनोभावे दर्शन घेतलं। दुर्बल घटक उपक्रमांतर्गत मदतीचा हात या सोहळ्यात रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून तालुक्यातील दुर्बल घटक उपक्रमांतर्गत गरजू महिलांना शिवण यंत्रांचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, सुकिवली जिल्हा परिषद गटाचे सदस्य सचिनजी धाडवे, भाजपा खेड शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, संजय जाधव व संप्रदायातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 RTE मधील कलम 12(1)(c) नुसार जिल्ह्यातील शाळांमध्ये RTE 25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना सन 2026-27 या वर्षासाठी 804 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत। यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक कडून 17 फेब्रुवारी ते 10 मार्च कालावधीमध्ये आपल्या पल्ल्याचं ऑनलाईन आवेदनपत्र संकेतस्थळावर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती। परंतु RTE 25% प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी बुधवार दिनांक 18 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचं शिक्षक संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी कळवलंय। या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त अर्ज प्राप्त होण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अचूक माहितीसह भरावेत असे पुन्हा एकदा आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी केलं आहे। रत्नागिरी पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुहागर पोलीस ठाणे हद्दीतील शृंगारतळी बाजारपेठ येथील एका ज्वेलरी दुकानात चोरी करण्याच्या उद्देशाने दुकानाचे कुलूप तोडून आतील शटर तोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 4 आरोपींना मुंबई येथून ताब्यात घेतलंय। सदर गुन्ह्यात वापरलेले 4 चाकी वाहन तसेच इतर साहित्य असा एकूण
11,95,200 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास गुहागर पोलीस ठाण्याकडून करण्यात येतोय। ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व त्यांच्या पथकाकडून करण्यात आली आहे। माणगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे विलास शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल माननीय जिल्हा परिषद सदस्या सौ सुषमा गोगावले यांनी त्यांचे अभिनंदन केले। यावेळी माणगाव तालुक्यातील शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भव्य मिरवणूक काढत जल्लोषात विलास शिंदे यांचं स्वागत केलं। ढोल ताशांच्या गजरात आणि शिवसेनेच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला। या आनंदोत्सवाच्या प्रसंगी सौ सुषमा गोगावले यांच्यासह माणगाव तालुक्यातील शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माणगाव तालुक्याच्या विकासाला नवी गती मिळेल असा विश्वास सौ सुषमा गोगावले यांनी व्यक्त केला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।